निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मसवडमध्ये अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका। मान तालुक्यातील धुळदेव गावच्या हद्दीत मसवड पोलिसांनी 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू साठा जप्त केला। अवैध दारू विक्री करणाऱ्या 2 आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिली कारवाई 14 मार्च रोजी सायंकाळी 7:45 पोलिसांनी दोस्ती ढाब्याच्या आडोशाला छापा टाकून चेतन पांडुरंग झिमल वय वर्ष 27 राहणार गंगोती तालुका मान याला अटक केली। त्याच्याकडून 3110 रुपये किमतीचा देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या। तर दुसरी कारवाई त्याच दिवशी रात्री 8:10 जयराम मारुती कचरे वय वर्ष 45 राहणार मासाळवाडी तालुका मान हा आटवण ढाब्याच्या आडोशाला अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याच्याकडून 3935 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या। कारवाई करणाऱ्या पोलीस पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, सुरेश हंगे, जगन्नाथ लुबाळ, मैना हंगे, अभिजित भादुले, सतीश जाधव, योगेश सूर्यवंशी, भास्कर गोडसे, राहुल थोरात, दया माळी आणि पूनम जाधव यांचा समावेश होता। दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार MN हंगे करत आहेत। विजन 24 तास न्यूज संपादक अहमद मुल्ला, मसवड। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, मसवड पोलीस स्टेशन। दिनांक 14/3/2025 रोजी आठवण ढाब्याच्या आडोशाला आणि मसवड पोलिसांनी काल अवैधरित्या दारू विक्री करीत असलेल्या इसमावर रेड केलेली आहे, दारूची कारवाई केलेली आहे। या अनुषंगाने यातील आरोपीचं नाव हे जयराम मारुती कचरे असे आहे आणि तो राहणार मासाळवाडी तालुका मान जिल्हा सातारा असा आहे। तर त्या अनुषंगाने मसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू आम्ही जप्त केलेली आहे। त्याचबरोबर आरोपीवर पुढील अटकेची जी कार्यवाही ती सुद्धा झालेली आहे।